अजितदादांचा घातच झालाय. अजितदादांना बडव्यांनी घेरलंय आणि अजितदादांचा घात करून त्यांना मारलंय. कारण की अजितदादांकडे खूप काही गोष्टी यांच्याबद्दल होत्या आणि ते हळूहळू स्पष्ट होतंय. अजितदादांच्या जी आजूबाजूची माणसं होती त्यामध्ये दोन बडवे सगळ्यात मुख्य आहेत. त्यांचं हसणं, त्यांचं बागडणं, त्यांचं हार घालणं याच्यावरून संशय अजूनच बळावतोय. काल वरळी डोम मध्ये आयोजित शोक सभेमध्ये चटेल बघा कसं हसतोय ते. ही दृश्य आहेत वरळी डोम मध्ये आयोजित शोक सभेमधील, ज्यामध्ये अजितदादांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्याच्यामध्ये अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. त्यामध्ये चटेल नावाचा पक्षाचा नेता आणि त्याच्या शेजारी बसलेले अंबानी मोठे उद्योजक यांच्यामध्ये जे संभाषण चालू आहे ते अगदी हसून खेळून चालू आहे. महाराष्ट्राच्या मनामध्ये एकच प्रश्न पडला की अजितदादा अजून जाऊन काहीच दिवस झालेत, तोपर्यंत एवढा हसून खेळून कसे राहतात. काही दिवसापूर्वी चटेलांनी हार घेऊन पंतप्रधान मोदींना घातला होता. एवढा दुःखाचा डोंगर पक्षावरती कोसळलेला असताना अजितदादांच्या आजूबाजूची माणसंच एवढी हसून बागडून खेळून कशी राहू शकतात, राजकारण कसं करू शकतात, हाच प्रश्न पडलाय. बरं, अजितदादांच्या अपघातावरती बोलायला ही लोक तयारच नाहीयेत. यांना फक्त एकच गोष्ट करायची आहे, ती म्हणजे अजितदादांचा घात हा अपघात स्वरूपी लपवायचा आहे. आणि यांच्या हसूवरून तर ते सिद्धच होतंय. यांनी ते सिद्ध करून दाखवलंय. अजितदादांच्या जाण्याने यांना ना कोणता फरक पडलाय. हा अपघात नसून यांनी ठरवून घडवून आणलेला घात आहे. याची निष्पक्ष चौकशी व्हायला पाहिजे. महाराष्ट्राच्या जनतेसमोर सत्य यायला पाहिजे. एवढे दिवस झालं ना या अपघातावरती कोणता अपडेट आलंय. उलट यांनी ब्लॅक बॉक्स जाळून टाकलाय. वरतून हे अपघाताच्या नावाने बनाव करत आहेत आणि माहिती द्यायला नकार देत आहेत. अजितदादांच्या अपघाताबद्दल प्रत्येक गोष्ट संशयास्पद आहे आणि या चटेल सारख्या माणसांचं हसू हेच सांगतंय की अजितदादांचा घात आम्ही पचवलाय आणि त्याला अपघात दाखवलाय.